नमस्कार, मी सुवर्णाच्या हॅपी होममध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. बऱ्याच जणांना ना फ्रेंड्स लसूण सोलायचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे कोणाला नखाला त्रास होतो, कोणाला कंटाळा येतो. तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लसूण कसा सोलायचा ते दाखवणार आहे. सध्या बाजारात ओलाच लसूण आलेला आहे, पण आता हा वाळला आहे. मला आणून पण आता 15-20 दिवस झालेले आहे, त्यामुळे व्यवस्थित असा तो वाळलेला आहे. लसूण घेतला की आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला या पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा, पटापट मोकळ्या होतात. अगदी भरगच्च लसूण आहे आणि हा गावठी लसूण आहे. मी आता सगळ्या पाकळ्या या मोकळ्या करून घेणार आहेत. असे खडे पण निघतात काही वेळेस मातीतले, ते काढून टाकायचे आहेत. आता हा लसूण बघा खराब आहे, हा मी लगेच बाजूला काढून घेतलेला आहे. आता बघा सगळ्या याच्या मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. काय करायचं आपल्याला, बघा हे जे वरचे आहेत ना, हे मोठे मोठे खालचे दांडे असलेले या पद्धतीने हे लगेच वरच्या वर येतात, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा याच्यात अजिबातही लसूण नाही आहे, ते सगळे मी बाजूला काढून घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने पटापट निघतात ते लगेच बाजूला. बघा आता मी हे सगळं मोठे मोठे जे आहेत ना, कडेचं देठाच्या बाजूचं सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा आता काय हातात असा लसूण घेतला ना, थोडं थोडं असं लसूण घ्यायचं आहे आणि काय करायचं, असा गोल फिरवायचा आहे. बघा या पद्धतीने किंवा मग असा तुम्ही अंगठ्याच्या साह्याने किंवा मग असा फक्त गोल गोल फिरवायचा आहे. असं चोळायचं नाही आहे, सरळ गोल 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 फिरवायचा आहे. बघा एकमेकावर असा. जेव्हा मशीननी लसूण सोलला जातो ना, तेव्हा मशीन पण असं गोल गोलच फिरतं, पण मशीनची गरज नाही. आपण हाताने सुद्धा इतका छान पद्धतीने असं लसूण पटकन सोलू शकतो आणि भरपूर प्रमाणात सोलू शकतो या पद्धतीने लसूण. आता बघा इथे एक मोठा पेपर टाकून घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यावर जसं जसं चोळ जसं त्याचे कचरा बाहेर पडेल ना, तो काढून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने अजिबात घरात कुठेही उडत नाही, घरही खराब होत नाही आणि आपल्याला लसूण सोलताना त्रास पण होत नाही. आता जेवढा कचरा निघाला होता तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि परत गोल 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 फिरवायचा आहे लसूण. असं फक्त आपल्याला 4 ते 5 वेळेस करावं लागतं. एकदम छान लसूण निघून जातो, स्वच्छ एकदम पटकन. काही लसूण पहिल्या याच्यातच निघून जातो, काही लसूण थोडासा 2-3 वेळेस चोळावा लागतो. बघा या पद्धतीने लसूण अजिबात तुटत नाही, काहीच नाही. गावठी लसूण आहे आणि थोडंसं साल मी ठेवते, बारीक करताना होऊन जातं ते बारीक, कारण हे साल जे असतं ना ते पण चांगलं असतं म्हणून. बघा किती पटकन आपला अगदी 2 ते 3 मिनिटात एवढा लसूण सोलणं झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने लसूण सोलून बघा, तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. पाण्यात टाकायची गरज नाही, काही नाही, काहीच नाही. पाण्यात टाकलं की बरेच जण पाण्यात गरम पाण्यात टाकतात आणि लसूण, पण त्याने लसूण लवकर खराब होतो. असा हा लसूण तुम्ही 8 दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आजची माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.